नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण अभ्यासत आहोत। या पहिल्या प्रकरणामध्ये आपण शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्त्वाच्या प्रादेशिक संघटनांची माहिती पाहत आहोत। सर्वप्रथम आपण युरोपियन संघाची माहिती पाहिली। युरोपियन संघाची निर्मिती 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक करार अंमलात येऊन झाली, याबद्दल आपण माहिती पाहिली। आणि मग युरोपातील जवळजवळ 28 पैकी 19 देशांनी हे युरो चलन स्वीकारलं, एकसारखं चलन स्वीकारलं। त्यानंतर हे युरो चलन या युरो चलन स्वीकारलेल्या राष्ट्रांना युरोझोन राष्ट्रे म्हणून ओळखले जातात। या नकाशात युरोझोनचे सदस्य असलेले राष्ट्र आणि युरोझोनचे युरोपियन युनियनमधील सदस्य नसलेले राष्ट्र यांचे आपल्याला या नकाशात पाहायला मिळेल। त्यानंतर आपण याच शेंगेन क्षेत्र म्हणजे युरोपात या युरोपियन युनियनची सगळ्यात मोठी कामगिरी जी आहे ते शेंगेन व्हिसा निर्माण करण्याची आहे। युरोपातील काही देश 1985 मध्ये लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या शेंगेन या खेड्यात एकत्र आले आणि त्यांनी शेंगेन व्हिसा स्वीकारला आणि युरोपातील जवळजवळ 28 पैकी 22 देशांनी हा शेंगेन व्हिसा स्वीकारला आहे। त्यामुळे युरोपात प्रवास करणाऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी जर शेंगेन व्हिसा जवळ असेल तर कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागत नाही, याबद्दल आपण माहिती पाहिली। आता पुढची जी संघटना आहे आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे। पुढची संघटना आहे सार्क संघटना। सार्क ही संघटना आहे। सार्क ही संघटना 1985 मध्ये निर्माण झाली। विशेषतः हिची निर्मिती ढाका येथे म्हणजे बांगलादेशातील ढाका येथे निर्माण झाली। ही जी संघटना आहे सार्क संघटना ही भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांची संघटना आहे। म्हणजे या संघटनेत भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव असे देश स्थापनेच्या वेळेला होते। 2007 मध्ये या संघटनेत अफगाणिस्तानचा देखील 8वा देश म्हणून समावेश करण्यात आला। म्हणजे भारत आणि भारताच्या शेजारील असलेल्या राष्ट्रांची संघटना म्हणजे सार्क संघटना आहे। या संघटनेचं मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे आणि या संघटनेची स्थापना ढाका येथे 1985 मध्ये झाली। या संघटनेमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन संघातील 9 देश व म्हणजे हे जे देश आहे चीन, अमेरिका, युरोपियन संघ आणि त्याचबरोबर इतर 9 देश हे सार्क संघटनेत निरीक्षक दर्जा प्राप्त झालेले देश आहे। म्हणजे दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती झाली आहे। या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार या संघटनेच्या रूपाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार याला SAPTA 1993 साली अस्तित्वात आला। पुन्हा या कराराचे पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार SAFTA मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये एका करारान्वये अस्तित्वात आली आणि त्यामुळे 1993ची साप्ता म्हणजे दक्षिण आशियाई व्यापार करार साहजिकच संपुष्टात आला आणि अशा पद्धतीने हा सार्कचं महत्त्व आहे। सार्क ही संघटना भारत आणि भारताच्या शेजारील देशांची संघटना आहे। या देशांमध्ये संवाद साधणे, या देशांमध्ये व्यापार सुरू करणे, या देशांमध्ये शांतता, सहजीवन सुरू केलं तर या प्रदेशाचा विकास होईल, या उद्देशाने ही संघटना स्थापन झालेली आहे।
त्यानंतर सार्क संघटनेच्या नंतर दुसरी एक महत्त्वाची संघटना आहे ब्रिक्स संघटना. लक्षात घ्या, ब्रिक्स ही जी संघटना आहे बंगालच्या उपसागरालगतच्या देशांची असलेली संघटना आहे. या संघटनेचं काय, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, म्हणजे हिचं नाव बिमस्टेक. या बिमस्टेक संघटनेची स्थापना 1997 झाली आहे. बिमस्टेक संघटनेमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागातील एकूण 7 देशांचा समावेश आहे. म्हणजे ही बंगालचा उपसागर जे आहे या बंगालच्या उपसागरालगतच्या आणि जवळच्याच देशांची संघटना. मग या संघटनेत कोणते देश आहे, तर यात दक्षिण आशियातील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका. दक्षिण आशियातील किती, हे 5 देश, भारत, भूतान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका असे 5 देश दक्षिण आशियातले. तर आग्नेय आशियातले म्यानमार आणि थायलंड असे 2 देश आग्नेय आशियातले. म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा म्हणजे ही संघटना आहे. बंगालच्या उपसागरालगतच्या देशांची संघटना आहे. म्यानमार आणि थायलंड हे आग्नेय आशियातील देश या संघटनेत आहे. आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा म्हणजे बिमस्टेक संघटना आहे. या संघटनेच्या रूपाने सर्वांच्या स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हेच बिमस्टेकचे महत्त्वाचे काम आहे. म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यामध्ये सहकार्य घडवून आणणे हाच या संघटनेचा उद्देश आहे. 1997 बिमस्टेक संघटनेची स्थापना झालेली आहे. ही बंगालच्या उपसागरालगतच्या देशांची संघटना आहे. यात आग्नेय आशियातील 2 देश आणि दक्षिण आशियातील 5 देश असे एकूण 7 देशांची असलेली ही संघटना आहे बिमस्टेक संघटना. त्यानंतर पुढची आहे ब्रिक्स संघटना. ब्रिक्स संघटना म्हणजे BRICS, ब्रिक्स असं नाव आहे. या संघटनेत असलेले अध्यक्षर म्हणजे या संघटनेत समाविष्ट असलेले जे देश आहे त्या देशांच्या नावावरून आद्याक्षरावरून ही संघटनेचं नाव ठेवण्यात आले. 2009 साली ब्रिक्स ही संघटना स्थापन झाली. ब्राझील, बी म्हणजे काय, ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया म्हणजे भारत आणि सी म्हणजे चायना, चीन, अशा उदयोन्मुख असलेल्या देशांच्या पुढाकाराने ब्रिक्सची स्थापना झाली. पण तिथपर्यंत ब्रिक असंच नाव होतं, त्याला पुढं यस जोडला. 2010 यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि म्हणून दक्षिण आफ्रिका यस, साऊथ आफ्रिका. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा दक्षिण म्हणजे ब्रिक्स देशातले जे ब्रिक्स देश जे आहे या ब्रिक्स संघटनेत असलेले देश जे आहे विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. दोन्ही प्रकारचे मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. हे जे देश आहे या मोठे देश आहे, वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था या देशांच्या आहे आणि त्यामुळे या ब्रिक्स संघटनेतील देशांचा प्रभाव जगावर जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी होताना दिसतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20 राष्ट्रांचे सभासद आहे. म्हणजे G20 राष्ट्रांची संघटना आहे, त्या संघटनेचे देखील हे देश सभासद आहे. ब्रिक्स 2009 ब्राझील, रशिया, भारत, चीन यांनी या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने स्थापन झालेली संघटना आहे. 2010 साऊथ आफ्रिकाही त्यामध्ये समाविष्ट झाला आणि त्यामुळे या संघटनेचं नाव ब्रिक्स असं आहे. पुढची जी संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना, SCO, शांघाय सहकार्य संघटना. शांघाय सहकार्य संघटना 2001 स्थापन झाली. ही विशेषतः चीनच्या लगत आपलं चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिस्तान
ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या रशिया लगतच्या देशांनी एकत्र येऊन स्थापन केले. म्हणजे ही जी संघटना आहे 2001मध्ये स्थापन झाली, ही विशेषतः रशिया आणि रशियाच्या आजूबाजूच्या देशांची मिळून स्थापन झालेली संघटना आहे. यामध्ये चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि रशिया लगतच्या जे देश आहेत यांची मिळून ही संघटना शांघाय सहकार्य संघटना SCO म्हणून स्थापन झाले. 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले आहे. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवाद विरोधात सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पाऊले टाकली आहे. म्हणजे ही संघटना दहशतवाद विरोधी भूमिका घेऊन काम करत आहे. राजकीय संवाद, चर्चा आणि आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता आणि स्थैर्य राखणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकीय संवाद साधणे, चर्चा घडवणे, आर्थिक सहकार्य वाढवणे, शांतता आणि स्थैर्य राखणे हेच या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात देखील या संघटनेचं काम चांगलं आहे. या संघटनेने चालना दिलेली आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहकार्य संघटना ही रशिया आणि रशिया लगतच्या देशांची असलेली संघटना 2001मध्ये स्थापन झालेली आहे. त्यानंतर पुढची जी संघटना आहे G20 राष्ट्रांची संघटना. युरोपियन युनियन पुढची जी संघटना जी आहे ती आहे युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकाचे गव्हर्नर यांची 1999मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. युरोपियन युनियन आणि इतर 19 राष्ट्र यांची सरकारे आणि तिथल्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार केले. ही संघटना स्थापन करण्यात आली, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. या संघटनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय? आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. 2008 पासून G20ची शिखर परिषदेमध्ये राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. म्हणजे 2008 पासून G20ची शिखर परिषद भरते. या परिषदेमध्ये या संघटनेतील जे राष्ट्रप्रमुख आणि किंवा राष्ट्राध्यक्ष आणि त्या देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखे विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहे. विकसित आणि विकसनशील राष्ट्रादरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यात चर्चा होण्यासाठी G20 एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही G20 राष्ट्राची माहिती पाहता येईल. म्हणजे या संघटनेमध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मन, फ्रान्स, जपान हे विकसित राष्ट्र आहे आणि इतरही राष्ट्र आहे. भारताने देखील या संघटनेमध्ये G20 राष्ट्रांच्या संघटनेमध्ये सतत सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण या शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्त्वाच्या ज्या संघटना आहे त्या संघटनांची माहिती पाहिली. सर्वप्रथम आपण युरोपियन संघ, त्यानंतर सार्क ही भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांची संघटना, त्यानंतर बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या देशांची असलेली संघटना, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशिया यांचे मिळून तयार झालेली संघटना, त्यानंतर ब्रिक्स देश की जी 2009मध्ये स्थापन झालेली संघटना, त्यानंतर शांघाय सहकार्य संघटना की जी रशियाच्या लगतच्या देशांची असलेली संघटना आहे, रशिया आणि रशियाच्या आजूबाजूचे देश, त्यानंतर G20 राष्ट्रांची संघटना की जी आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणारी संघटना आहे. याबद्दल आपण माहिती पाहिली.